त्या हरामखोरांच्या अंगामध्ये जर ताकद असती तर ते समोरासमोर येऊन भिडले असते। त्यांना वाटत असेल की मिटकरीच्या गाडीचे 2 काच फोडले आणि राज ठाकरे आपल्याला फार मोठा पुरस्कार देतील, तर त्यांना हेही सांगतो की बाबा रे, आजपर्यंत अशा सुपाऱ्या घेऊ तुमचा नेता शांत बसलेला होता। तुम्हाला वाटत असेल की असे हल्ले करून तुम्ही माझी वाणी आणि माझी लेखणी थांबवत असाल तर ते तुमच्या बाप जन्मातही शक्य नाही, तुमच्या 10 पिढ्याला जन्म घ्यावा लागेल। कारण माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे, माझ्यासोबत महाराष्ट्रातला शिवशाहू फुले आंबेडकरी विचार आहे। तुमच्यासारखा खुनशी विचार माझा नाही, माझ्या पक्षाचा नाही। आम्ही कधी हल्ले करत नाही, पण आमच्यावर जर चढण्याचा प्रयत्न केला तर विंचवाची नांगी कशी ठेचायची हे सुद्धा आम्हाला माहीत आहे। शिवतीर्थापर्यंत त्यांनी मेसेज दिला असेल, कारण तो कर्णबाळे नावाचा जो व्यक्ती आहे आणि इथला जो साबळे आहे त्याला इथं विधानसभा लढवायची होती आणि त्या कर्णबाळेला आम्हाला वाटते अमरावती लढवायची होती। मग असं करून राज ठाकरे 288 मध्ये आपल्याला मनसेची उमेदवारी देतील आणि आपल्याला फार शाबासकी देतील असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। कारण ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यामध्ये नाही तो पक्ष अशा प्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीमध्ये मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगतो की अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही। उलट यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पाय डोहाकडे राहू, त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा हाणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा। अशा प्रकारचे खुनशी पक्ष हे राजकारणात नसावेत। एखाद्या आमदाराचा जीव घेणा प्रयत्न तर सर्वसामान्यांना काय ते तलवारीनं मारतील? या देशात काही राज्यघटना नावाची वस्तू म्हणजे राज्यघटना आहे की नाही, की या देशात मोगलाई लागलेली आहे? त्यामुळे इथं झुंडशाही गुंडशाही चालत नाही। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे। त्यामुळे कोणी ऐरागैरा यावा आणि आमच्यावर हल्ला करावा ते दिवस आता गेलेत। असा खुनशी पक्ष राजकारणाच्या या पटलावरून कायमचा नामशेष कसा करता येईल त्याकरता महाराष्ट्र विचार करेल आणि आगामी काळात याची गंभीर किंमत त्याच्या पक्षाच्या नेत्यासह त्याच्या टुकार कार्यकर्त्याला आणि असा सळकछाप नामर्द लावारिस कार्ट्यांना मोजावी लागेल। संदीप देशपांडे असं म्हणाले की आमच्या साहेबांवर जर बोलणार तर त्याला आम्ही सोडणार नाही, आमच्या नादाला लागू। अरे जा रे म्हणा, तुझा साहेब काय देशाचा मालक लागून गेला का? तो काही बोलत राहील तर ते ऐकून घ्यायचं। असे देशपांडे गल्ली बोलत फिरतात आमच्या अशासारख्या लोकांना उत्तर द्यावं एवढा काही मी रिकामा नाही। जरा एखाद्या भारमसूट माणसाने वैचारिक माणसाने जर डिबेट केली तर भाग वेगळा आहे, म्हणजे त्याच्या नेत्याने मर्डरही केला कोणाचा तर ते ब्रह्मवाक्य, आणि आमच्या नेत्याला बोलल्यानं आम्ही साधी प्रतिक्रिया दिली तर त्याच्या बुडाला का आग लागली? तर देशपांड्याला म्हणा माझ्या समोर येऊन बोल जरा, नंतर काय पदराखाली लपून नको बोलू कोणाच्या। मी तुम्हाला आणखी सांगतो, मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की मला सुरक्षेची गरज नाही, कारण मी सगळ्या जनतेमध्ये वावरणारा व्यक्ती आहे। पण हे गुंड जर घरावर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल जात असेल आणि घराचं नाव तुम्ही शिवतीर्थ ठेवत असाल, याच्या मालकाच्या घराचं नाव शिवतीर्थ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूची जरी स्त्री आणि मुलं असली तर त्याचं संरक्षण करणारा कायदा काढला होता, आणि अशा प्रकारे घरावर भ्याड हल्ला करणारे हे जे बांडगुळ आहेत यांची मजल का वाढते आहे? कारण त्यांना कुठेतरी कायद्याचं संरक्षण आहे, आणि मी कायद्याच्या संरक्षणाच्या बाबतीत याच्यासाठी बोलतोय। मी सत्तेतला आमदार आहे, गेल्या 4 तासापासून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथे बसलोय, अद्यापही फिर्याद नोंद झालेली नाही। फिर्याद आता दाखल होण्यापूर्वीच जे आरोपी आहेत ते LCBच्या लोकांना भेटून पळून गेल्याची माहिती मला मिळाली। याच्या मी बुडात जाणार, तळात जाणार, याची सखोल चौकशी करणार आणि प्रश्न उपस्थित करतोय सरकारला की आपलं सरकार असताना, आपले गृहमंत्री असताना असा कोणीतरी गुंडा येतो, आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावर पोलीस कुठलेही गांभीर्य दाखवत नाही, तर जोपर्यंत न्याय भेटत नाही, माझ्यासारखी जी गत आहे तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्याची गत काय? कायदा सुव्यवस्था कधी बिघडला असता? ज्यावेळेस आम्ही तो हाती घेतला असता। वास्तविक ते ज्या पद्धतीने अटॅक करायला आले होते तसा अटॅक मलाही करता आला, म्हणजे आम्ही पण करू शकलो असतो, पण आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नव्हती। त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार शांतपणे त्या ठिकाणी आत्मसात करून कुठलाही रिॲक्शन दिली नाही, आम्ही शांतच राहिलो। पण अकोल्यातली कायदा सुव्यवस्था, मला वाटते अकोल्याच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की एखाद्या जिल्ह्यात राहणाऱ्या आमदाराच्या बाबतीत बाहेरचा कोणीतरी येतो नेता आणि तो चिथावणी देतो आणि हल्ला करायला लावतो, आणि अद्यापही 4 तास झाले फिर्याद दाखल होत नाही। मला असं वाटते याच्यावर कुठेतरी